नमस्कार. लग्नाची बेडीमध्ये आपण पाहत आहोत की राघव सिंधूला समजावून सांगत असतो, आपण सावीच्या मनाचा विचार केला पाहिजे. तिला तिचे बाबा हवे आहे. आपण तिची बाबांची भेट घडवून देऊ. मी तुला मदत करेल. काही मदत लागली तर मला ते तरी सांग. तेव्हा सिंधू रडत रडत सांगते, हे शक्य नाही. आता तर अजिबातच नाही. मी तिला तिच्या बाबांचं नावही सांगू शकत नाही आणि भेटही घडवून आणू शकणार नाही. असं बोलून ती रडत रडत तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे सावी ही खूप दुःखी असते. ती विचार करत असते की पोलीस काकांनी माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. माझे ते बाबा होणार असं विचारल्यानंतर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा विनू तिथे येतो आणि विनू सांगतो, तू कसला विचार करत आहे? सावी त्याला विचारते, मी तुझ्या बाबांना माझे बाबा व्हाल का असे प्रश्न विचारल्यावर तुला त्याचा राग तर आला नसेल ना? तेव्हा विनू आनंदाने सांगतो, तू जर माझी बहीण झाली, आपण सगळेजण एकत्र मिळून राहिले, आपले किती छान फॅमिली तयार होईल. मला आवडेल तू माझी बहीण झाली तर. इकडे राजश्री रत्नाकरला सांगत असते, मला खूप वाईट वाटत आहे आणि सिंधूचा रागही येत आहे. ती तिच्या मुलीला तिच्या बाबांचं नाव का सांगत नाही? तिलाही हक्क आहे ना तिच्या बाबांचं नाव जाणून घेण्याचा. तेव्हा रत्नाकर राजश्रीला समजवत असतो, हे नाण्याची दोन बाजू असतात. तिचंही मन जाणून घे. तिने तिचे 2 मुलं गमावलेली आहे आणि हे मूल कशावरनं ते तिचंच असेल. तेव्हा राजश्री विचार करते. ती सांगते, जसा राघवने विनूला दत्तक घेतलं आहे तसं तिनेही सावीला दत्तक घेतलेलं असू शकतं. तिला ते समजतं. राणी तिथे येते. राणी आईंला सांगते, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तेव्हा ती बोलते, काय बोलायचं आहे? ती सांगू लागते, राघव माझं काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते. राजश्री समजवते, हे बघ, तुमच्या दोघांमधला हा विषय आहे आणि तूच काहीतरी निकाल लाव. तुझ्याच हातात आहे हे सगळं. इकडे राघव विनूसोबत नाश्ता करण्यासाठी येतो. विनू सांगतो, आज आपण दोघंच करायचं का? तेव्हा राघव बोलतो, हो, आज आपल्या दोघांचाच वेळ आहे. विनू सांगतो, तुम्ही सावीच्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाही? तुम्ही तिचे बाबा का होत नाही? असं ऐकल्यानंतर राघव विचारात पडतो. आता त्याला कसं समजवू म्हणून तो विचार करतोय. इकडे सावी ही हट्ट करून बसलेली आहे की मला माझ्या बाबा पाहिजे. तेव्हा सिंधू समजावून सांगते, काही काही मुलांना आई वडील नसतात, काहींना फक्त वडील असतात, काहींना आई असते. तुझ्यासाठी मी आहे ना. इकडे राघवही सांगत असतो, जर दोन दोन बहीण भाऊ असले तर प्रेम शेअर केलं जाईल. मी तुला जास्त वेळ देणार नाही, सावीला देईल. असं बोलल्यानंतर तो सांगतो, चालेल, मला आश्रमातही आम्ही असं शेअरिंग करायचो ना. असं उत्तर ऐकल्यानंतर राघव पुन्हा प्रश्नाच्या उत्तर शोधण्यात पडला. काय सांगावं त्यालाही सुचेना. इकडे सिंधूला काय सुचेना, सावीच्या प्रश्नाचं उत्तर देऊ तरी काय असं विचारात तीही बुडलेली आहे. ती सावीला पुढे समजवण्याचा प्रयत्न करते की काल जे काय घडलं आणि मी तुझ्यावर खूप रागवले त्याच्यासाठी सॉरी, मी पुन्हा असं करणार नाही. तेव्हा सावी ही तिला बोलते, आई, माझ्यामुळे तुला सगळ्यांचा ओरडा खावा लागला. मी याच्यासाठी कारणीभूत आहे. पण मी काय करू? मला माझे बाबा हवे आहे. मला सगळ्या मुलांचे बाबा पाहिल्यावर मलाही वाटतं, म्हणून मी पोलीस काकांना माझे बाबा व्हाल का विचारणार आहे पुन्हा. इकडे राजश्री, रुक्मिणी सगळेजण नाश्त्याच्या टेबलवरती बसलेले असतात. तेव्हा ऋतुजा रुक्मिणीला विचारते, तुम्ही एवढ्या कसल्या विचारात पडलेल्या आहेत? काय झालं आहे ते तरी सांगा आम्हाला. तेव्हा रुक्मिणी सांगू लागते, मी ह्या घराच्या भल्याचा विचार करत आहे आणि मुलांना सुखी कसं करू याच्या विचारात आहे. तेव्हा राजश्री विचारते, म्हणजे काय? आम्हाला समजेल असं काहीतरी सांगा ना. कसला विचार करताय एवढा तुम्ही? तेव्हा रुक्मिणी सांगू लागते, हे बघा, आपल्या घरातनं सिंधूला बाहेर काढलं तरच राघव सुखी होईल. त्याच्यासाठी मला एक कल्पना सुचलेली आहे. ऋतुजा पुन्हा विचारते, कसली कल्पना? काय करायचं आहे ते तरी सांगा. तेव्हा रुक्मिणी सांगू लागते, हे बघा, आपल्याला सावीची DNA टेस्ट करावी लागेल. DNA टेस्टचे रिपोर्ट बघून मग राघवच्या मनातनं सिंधू पूर्णपणे उतरून जाईल. याच्यासाठी आपल्याला तिचा मित्र मंगेश आहे ना, त्याची DNA टेस्ट मॅच करावे लागेल, असं ती सगळ्यांना सांगत असते. राजश्री घाबरते आणि ती बोलते, हे सगळं चुकीचं आहे, प्लीज इथेच थांबवा. असं आपण काही करायचं नाही. तेव्हा ती बोलते, नाही, हेच करावं लागेल, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्या घराच्या आणि राघवच्या भल्यासाठी सिंधूला बाहेर काढावं लागेल. त्याच्यासाठी हेच करावं लागेल. आणि ती सगळ्यांना ताकीद देते आणि राजश्रीलाही ताकीद देते, तूही कोणाला काही सांगायचं नाही, आपण हे करायचं म्हणजे करायचंच. त्या राजश्री, रुक्मिणी आणि
रश्मीला हे काम देते की तुम्ही DNA टेस्टसाठी सावीचे केस शोधून आणा. तेव्हा रश्मी विचारते सावीचा केस कसा ओळखायचा. मग ते सांगते सिंधूचा मोठा आणि सावीचा छोटा, शोध बरं. मग शोधता शोधता कचऱ्याच्या डब्यापर्यंत पोचतात. पण कचऱ्याच्या डब्यात हात घालणार कोण? ऋतुजा मोठी हुशार, ती रुक्मिणी रश्मीला समजून सांगते की तू कचऱ्याच्या डब्यातनं केस शोध. ती नाही नाही बोलत असते. तेव्हा ती सांगते माझ्यासाठी एवढं पण करणार नाही का, असं काहीतरी इमोशनल डायलॉग देते. आणि मग रश्मी कचऱ्याच्या डब्यात केस शोधायला सुरुवात करते. पुढे विनू हा राघवकडे येतो आणि राघवला तो आवाज देऊन सांगतो, बाबा माझी उद्यापासून स्पोर्ट डे सुरू होणार आहे आणि मी रनिंगमध्ये भागही घेणार आहे आणि रनिंगमध्ये मी कॉम्पिटिशनमध्ये 1 नंबर येईल आणि मला त्याच्यासाठी तुमच्याकडनं एक प्राईज पाहिजे आहे. तेव्हा राघव सांगतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, काय पाहिजे तुला ते सांग, मी सगळं तुला आणून देईल. तेव्हा तो सांगतो, मला तुमच्याकडनं एक पहिले प्रॉमिस आहे. जर तुम्ही ऐकल्यानंतर नाही होऊन पडले तर मला तुम्ही आधी प्रॉमिस द्या, मगच मी तुम्हाला सांगेल मला काय गिफ्ट हवं आहे. तेव्हा राघव बोलतो, ठीक आहे, हे घे प्रॉमिस आणि आता तरी सांग काय आहे तुला गिफ्ट कसलं पाहिजे आहे. मग विनू सांगू लागतो, जर मी विनर झालो तर तुम्ही सावीची इच्छा पूर्ण करायची, सावीसाठी तुम्ही बाबा म्हणून तयार व्हायचं. असं बोलल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो. आता त्याला समजवण्याचा तो प्रयत्न करत असतानाच तिथे राजश्री येते आणि विनू पटकन तिथून पळून जातो. पुढे तो विनूला कसं समजवणार हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील येणारा भाग तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.